वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वे? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज गुरुवार आहे. लिलीज जात आहेत ऑफिसला, कार्तिकही जाणार आहे क्लासला, विवेन झोपला आहे, त्यांना स्कूलला सुट्ट्या आहेत. आज टिफिन नाही आहे. लिलेश म्हटलं मी बाहेरच खायला आज काहीतरी, तो टिफिन बनवू नकोस. आज मला टिफिन बनवायला सुट्टी आहे आणि माझा उपवास आहे, तर मी साबुदाणे टाकलेत भिजायला. या चहा घ्यायला. मस्त गरमागरम चहा आहे. लिलेश इथे रेडी झालेत ऑफिसला जाण्यासाठी. Good morning everybody, welcome to Neil Studio. गुड मॉर्निंग. हे फ्रेंड्स, या साबुदाण्याची खिचडी खायला. आज गुरुवार आहे म्हणून मी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे, तर या तुम्ही पण साबुदाण्याची खिचडी खायला. हे फ्रेंड्स, मी आलेली आहे पार्लरमध्ये. बराच वेळ झाला मी आलेली पार्लरमध्ये आणि माझ्या लक्षात आलं की मी कानातलेच नाही घातलेत, तर आता कानातले घेते मी घालायला.
हे फ्रेंड्स माझं जॅकेट शिवून झालेलं आहे. तर एवढ्या स्लीव्ज घेतल्यात मी लॉंग मध्ये आणि त्याची बॉर्डर होती ती पण यूज केलेली आहे. आणि बॅक साईडला छोटासा नेक ठेवलाय आणि ही फ्रंट आहे. फ्रंटला मी झालंच तर इथं बटन्स लावेल जर गरज असेल तर, किंवा मग डेकोरेशन काहीतरी पाहिजे असेल तर मग मी इथं ऍटलिस्ट एक तरी बटन लावेल. 5:30 वाजले, मला यायला थोडं लेट झालं जॅकेट शिवत होती म्हणून. आणि मी जस्ट आली, माझा आज उपवास आहे. कार्तिकला मी चहा ठेवायला सांगितलाय तर तो चहा ठेवतोय, तोपर्यंत मी थोडेसे चिप्स खाते. मला भूक लागली आहे. पार्लरमध्ये जाताना मी साबुदाण्याची खिचडी खाऊन गेली होती, पण आता भूक लागली म्हणून मी चिप्स खाते थोडेसे. मम्मी सकाळपासून ते वरती ढगढग आवाज वाजते. ते वरती फर्निचरचं काम चाललंय ना आपल्या वरच्या फ्लोअरला, म्हणून टकटक टकटक दिवस रात्र फर्निचरचं काम चालू आहे. ठोक ठाक इरिटेट होतं ह्या आवाजाने. तर आता मला थोडा वेळ भेटलाय म्हणून मी वॅक्सिंग करते. रीना माझं वॅक्सिंग करते. हे फ्रेंड 8:30 वाजलेत आणि आम्ही घरी आलेलो आहोत. कार्तिक आता बसणार आहे अभ्यासाला. कार्तिक अभ्यासाची तयारी करतोय. मी पण बसणार आहे. आणि आता विवेन पण बसणार आहे अभ्यासाला. आज बॅडमिंटन खेळायला नाही जाणार तुम्ही? नाही. का? थकलो. आज थकलेत? आणि आज करायचं पण माझं राहिलं अजून. काय होमवर्क राहिलाय? नाही. दुसरं आहे ते नोट्स कंप्लीट करायचे राहिले. बरं करा मग. तुम्ही दोघं अभ्यासाला बसतात का? ठीक आहे जा बस. जेवणात बनवणार आहे गंगारामची भाजी. गंगारामची भाजी बनवणार आहे. गंगाराम मीन्स पंपकिन. तर मी तर कापून ठेवलेत गंगाराम. आणि बऱ्याच वेळा मी याची साल काढते, बऱ्याच वेळा काढते. आज काढलेली नाही, धुवून घेतले फक्त. आणि आता मस्त त्याची भाजी बनवेल, मला खूप आवडते. तर मोहरी छान तळतळली. आता याच्यात मी घालणार आहे जिरे, त्यानंतर लसूण, घालून घेणार आहे हिरवी मिरची, टमाटे, टमाटे छान झाले. त्यात मी थोडासा कढीपत्ता टाकते. यात मी घालणार आहे हळद घालून घेते. त्यानंतर मी घालणार आहे हिंग, घालणार आहे कापून घेतलेला गंगाराम, चवीनुसार मीठ घालणार आहे. ऍक्च्युली हा आहे लाल भोपळा. इथं पुण्यामध्ये याला लाल भोपळा म्हणतात, आमच्याकडे याला गंगाफळ म्हणतात, इंग्लिशमध्ये तर पंपकिन म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा की तुमच्या साईडला याला काय म्हणतात. आणि तुम्ही पण अशीच बनवतात का भाजी, तेही मला कमेंट्स मध्ये सांगाल. हे फ्रेंड्स आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आज लवकर जेवण झालंय म्हणून मी थोडी फरमाईश केली आहे. तर मला खायचं आहे आईस्क्रीम. आणि आम्ही आता कुठे जाणार आहे आईस्क्रीम खायला तेही तुम्हाला दाखवते. माझी फेवरेट आईस्क्रीम खायला चाललो आम्ही. असेल ना, बघू गेल्यावर.
हे फ्रेंड्स, तर आम्ही आलो आईस्क्रीम खायला. दिस इज माय सीताफळ. तर आम्ही नॅचरल्सला जाऊन मस्त सीताफळ आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाऊन आलोय. मुलांसाठी नाही आणली, सर्दीचे दिवस आहेत, थंडीचे दिवस आहेत म्हणून त्यांच्यासाठी नाही आणली, लगेच सर्दी होते. पण त्यांना माहिती पडल्यावरती 11 वाजलेत आणि मुलंही झोपायला गेलेले आहेत. मीही चेंज वगैरे करून घेतले, फ्रेश झाली आहे. तर हा होता माझा आजचा दिवस मी इथेच संपवते आणि आजचा ब्लॉगही मी इथेच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.